नमस्कार. इन्फो गॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण बघतोय दत्त जयंतीनिमित्त काही खास स्तोत्र व काही खास अध्याय पठण. तर इन्फो गॉड ह्या चॅनलचे ऑडियन्स हे सगळीकडे पसरलेले आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीच तर भारताच्या बाहेर पण आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळे ऑडियन्स आहेत. तर दत्त जयंतीनिमित्त तुम्ही काही उपासना केल्या असतील, नसतील तर ज्या ऑडिओच्या द्वारे मी इथे अवेलेबल करून देते त्या तुम्ही आज दिवसभरात दत्त जयंतीनिमित्त कधीही ऐका. हे कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती अवेलेबल राहणार आहे. तर तुम्ही रोज जरी ऐकलं तरी देखील खूपच चांगलं आहे. आता आपण जो अध्याय आत्ता ऐकणार आहोत, जो मी पठण करणार आहे, तुम्ही ऐकणार आहेत, तो आपण बघूयात व त्याचं सर्वात आधी महत्त्व बघूयात. आत्ता आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्रातील अध्याय 14वा. हा अध्याय असा आहे. ह्याचं असं छोटंसं बुक मिळतं. हे 5 किंवा 10 रुपयाला तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळेल किंवा स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात देखील मिळेल. किंवा तुमच्याकडे ऑलरेडी गुरुचरित्र असेल तर त्यातला 14वा अध्याय जरी आज तुम्ही ऐकला किंवा वाचला दत्त जयंतीनिमित्त तरी देखील खूपच चांगला आहे. हा अध्याय खास आपल्या मनोकामना पूर्तीसाठी आहे. तर तुम्ही माझ्याबरोबर स्टे ट्यून राहा ऑन इन्फो गॉड चॅनल व मी आता म्हणणार आहे तो तुम्ही ऐका. ह्यातली कोणतीही ओवी चुकवू नका. स्टार्ट टू एंड सगळ्या ओव्या ऐकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही रोजच ऐकलात चॅनलवरती जाऊन किंवा डाउनलोड करून हा अध्याय इन्फो गॉड ह्या चॅनलवरून तर खूपच चांगला आहे. अध्याय पुढील प्रमाणे आहे. सर्वप्रथम आपल्या गुरूंना आपण वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज नमः. श्री गुरुदेव दत्त नमः. श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. नामधार शिष्य देखावे नवी सिद्धासे कौतुका प्रश्न करी अतिविषय का. एक चित्त पर्येसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासे ओसी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासे प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. पुढे कथा वर्तले कैसे विस्तारावे आम्हा प्रती. 19 शिष्याचं वचन संतोष सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण. सांगता झाला विस्तारून एक शिष्य शिरोमणी भिक्षा केली त्याचे बोने. तयावरी संतोषाने प्रसन्न झाले पर्येसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाण द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे पर्येसा. तया सायन देवद्विजाशी श्री गुरु बोलते संतोषी. भक्त व्हावे वंशवंशी माझी प्रति तुझवरी. 19 श्री गुरुचे वचन सायन देवना म्हणून करण. माताचरण ठेवणे नमित झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतार. अविद्य माहिती नरु वेदा गोचर तुझा मह्य. विश्वव्यापक तूच होसी ब्रह्मा विष्णू मिखिष धरिले स्वरूप तू मानवासी. भक्तजन तारावया तो महिमा वर्णवायसी. शक्ती कैच्या आम्हासी मागणे क तुम्हासी. कृपा करणे श्री गुरुमूर्ती माझे. वंश परंपरी मुक्ती द्यावी निर्धारी. हे सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती. हेशी विनंती करुण पुनरपी वनवी करुणावशनी. सेवा करतो द्वारी वनी महाक्रूर असे तो. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासे घात करीतो जो भोसी. याचे कारण आम्हाचे बोलवी तसे पर्येसा. जाता तया जवळे आपण निश्चय घेले माझा प्राण. भीती झाले तुमचे मरण मरण कैचे आम्हासी. संतोषाने श्री गुरुमूर्ती अभय देते तया प्रति. विप्रमस्तकी हस्त ठेवते चिंता न करे म्हणून अभय साणून तो जावे. क्रूरे वनाते भेटावे संतोषाने प्रिय व्हावे. पुनरपी पाठविला आम्हा प्रति. जोवरी परतून तो ऐसी असो आम्हा भरवसी. तू आल्या संतोषी जाव मग येथून. निज भक्त आमचा तुझी होसी. परंपरे वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी. वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी. सुखे नांदते पुत्र पौत्रे अखंड लक्ष तुझे घरी. निरोगी शताय नांदाला एसावर लाधून. निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन. गेला त्वरित त्याजवळी कालांतक यमध्ये खयवन. दुष्ट पर्येसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला. विन्मुख होणे गृहात गेला यवन. कोपत विप्र झाला भयचकित मनी. श्री गुरु धातसे कोपाल्या ओळंबायचे. केळी स्पर्श आग्नेसे श्री गुरु कृपासे जयासे. काय करेल यवन दुष्ट. गरुडाच्या पिल्यासे सर्प कैसा डासी. तैसे त्या ब्राह्मणासे असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासे रावत केवी ग्रास. श्री गुरु कृपा ज्यासे कली काळाचे वय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैचे तयादान. काळ मृत्यूने बाजन अपमृत्यू काय करेल. ज्यासे नाही मृत्यूचे भय त्यासे वन करेल काय. श्री गुरु कृपा ज्यासे होय माझे भय नाही तया. ऐसे अपरितो यवन भूमी निघाला भ्रमे करून. पूर्ण निद्रा लाखच शरीर स्मरण नाही त्यासे. हृदय ज्वाळा होणे त्याचे. जागृत होणे पर्येसे. प्राणांतक व्यथेचे कष्ट तसे त्यावेळी. स्मरण नसे काही मने. शस्त्र मारत व्हाय छेदन करे तेव्हा पाही प्रेका आपणासी. स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळ. लोळ तसे चरण कवळी म्हणे स्वामी तुझी माझा. तू ते पाछरले येथे कवनी. जावे त्वरित परतनी वस्त्रभूषण देवनी. निरोप देते त्यावेळी.
संतोषणी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखोण या श्री गुरुसी नमन करे भावेसी स्तोत्र करी व्यवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषण श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वासती दक्षिण दिशे जाऊ महती स्नान तीर्थ यात्रेसी एक कोण श्री गुरुचे वचन विनवत असे कर जोडून विसंबे आता तुमच चरण आपणे समागमे तुमचे चरणा विना देखा राहून शके क्षण एका संसार सागर तारका तुझे देवा कृपा सिंधू उद्धारा सगळ्यांसी गंगाली भूमीसी त्याचा स्वामी आम्हासी दर्शन उद्धारा आपुल्या भक्तवत्सल तुझी खाती आम्हा सांडणे काय नुती सवेची निश्चिती म्हणून चरणे लागला येणे परी श्री गुरु विनय विप्रभावेसे संतोषिनी विनयसे श्री गुरु म्हणते त्यावेळी कारणासे आम्हा नृत्याचे दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरे पंचदशी आम्ही तुमचे ग्रामासमीपेत वास करू हे निश्चित करितर पुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चित्तासा सुखे सकळ इष्ट गेले दुःखे म्हणून ठे मस्त्री भाक देते त्यावेळी ऐसे परी सांगून श्री गुरु निघाले तेथून जेते असे आरोग्य भवन वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्य समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनय सिद्धासी कारण काय गुप्त व्हायचे होते शिष्य भावसी त्याचे कोठे ठेवले गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र वर्णन सिद्ध मुनी विस्तारण सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करून एका श्रोते सकळी वास सरस्वतीचे तिरी सायनदेव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रभूषण निधले गुरुचरित्र अमृत सायनदेव आख्यान ते यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरोस्नुस्य सरस्वती आख्यान सिद्ध नामधारक संवादे दुष्टवन शासनम नाम चतुर्दशाध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेव दत्त। अशा प्रकारे आपला श्री गुरुचरित्रातील अध्याय 14 वाचून पूर्ण झालेला आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा सूचना सांगते की श्री गुरुचरित्र अध्याय 14 हा अत्यंत पवित्र असा छोटासा अध्याय आहे। ह्याला वाचायला पण 10 मिनिटं पुरेशी आहेत व ऐकायला आत्ता हा व्हिडिओ 8 ते 9 मिनिटांचाच होणार आहे। तुम्हाला जर वाचायला वेळ नाहीये तर आज दत्त जयंतीनिमित्त दिवसभरात कधीही तुम्ही ऐका, फक्त एकही ओवी चुकवू नका। आपल्या कानांवरून ह्याच्या प्रत्येक ओवी प्रत्येक शब्द न शब्द घालवा, तर उद्यापर्यंत जाईल व आपलं मन स्वच्छ व्हायला मदत होईल व दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळायला व आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल। ह्या अध्यायाच्या फक्त ऐकण्याने देखील आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। तुम्ही रोज ऐका न चुकता तुम्ही हा ऑडिओ इन्फोगॉड चॅनलवरती रोज ऐका व आपल्या जीवनामध्ये फरक बघा। हा अध्याय ही स्तोत्र आपल्या जीवनामध्ये कलाटणी देणारे आहेत व स्वामींचा व दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून देणारे आहेत। आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। तुम्हाला जर इतर कोणती माहिती हवी असेल तर कमेंटद्वारे मला कळवा। इन्फोगॉड ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा। भेटूयात नवीन भागामध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड। बाय बाय, धन्यवाद।